साधारण एक्झिट पोल आलेले होते तशाच पद्धतीचे निकाल पाहायला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु एक आता पाहिलं पाहिजे की गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस हे दोघं वेगवेगळे लढून त्या दोघांची मतं एकत्र केल्यानंतर ती मतांची टक्केवारी किती होते, कारण अजून निकाल काही संपलेले नाही आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं हे करता येईल. कारण ज्यावेळेस आप त्याच्यामध्ये उतरलं त्याच वेळेस चर्चा अशी झालेली होती की पंजाबमध्ये जसं घडलं तसं तिथं अजिबात घडणार नाही. त्याच्यामुळं आप फार तर फार काही एक आकडी जागा मिळवेल आणि त्याचा फटका काँग्रेसला बसेल असं राजकीय विश्लेषक आणि वेगवेगळे मीडिया क्षेत्रातल्या मान्यवरांनी तशा प्रकारची चर्चा केलेली होती, भूमिका मांडलेली होती. त्याच्यामुळं त्यांनी जी अपेक्षा केलेली होती ती अपेक्षा गुजरातमध्ये त्यांची पूर्ण झाली. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये तिथं काँग्रेस आली, अजूनही काउंटिंग चालू आहे आणि दिल्लीची महानगरपालिका जवळपास 17 वर्ष बीजेपीकडे होती, ती आपनी ताब्यात. असे मिक्स निकाल लागले. पण बाय इलेक्शनचं जर तुम्ही बघितलं म्हणजे जिथं जिथं राज्यामध्ये खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या जागा काही कारणांनी रिक्त झालेल्या होत्या आणि त्याच्या पोटनिवडणुका लागल्या तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर हे आत्ताचा सत्ताधारी पक्षाला यश मिळालेलं नाही असं मी मगाशी, कारण मी सकाळपासून इकडं आतमध्येच आमचा 17 तारखेच्या मोर्चाच्या बद्दल ग्रामीण भागाची पण बैठक होती आणि आत्ता शहराची पण बैठक मुंबईची चाललेली आहे. पण त्यावेळेस मी माहिती घेत होतो त्यावेळेस मला ही माहिती मिळाली, कारण मुलायम सिंगची तर जागा त्यांची सुनबाई घेणारच होत्या, ती तशीच घेतली गेली. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हार्दिक पटेल हा मला मगाशी माहिती मिळाली की तो मागं होता, म्हणजे पराभूत होईल का काय अशा प्रकारची परिस्थिती होती. वास्तविक 5 वर्ष होत असे हार्दिक पटेलनी एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं, त्याच्याबद्दल एक वलय निर्माण झालेलं होतं. पण त्याला त्यांनी पक्ष बदलल्यानंतर फार प्रतिसाद दिलेला आहे असं वाटत नाही. जर प्रतिसाद मिळाला असता तर तो सुरुवातीलाच निवडून आला असता. म्हणजे आत्ता जे काही तुम्ही मीडियानी दाखवलं की मागे आहे मागे, तशा प्रकारची वेळ आली नसती. अशा पद्धतीचे हे निकाल त्या ठिकाणी लागलेले आहेत. परंतु एकदा निकाल लागून पूर्णपणे निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराची किती मतं त्यांनी मिळवलेली आहेत, किती बाद झालेली आहेत, अपक्षांनी किती मिळवलेली आहेत, ह्या सगळ्याचं आकडेवारी पुढं आल्यानंतर त्याचं अधिक बारकाईनं विश्लेषण त्या ठिकाणी करता येईल. तरी पण लोकशाहीमध्ये यश अपयश असतं. जे निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन आणि जे पराभव झालेला आहे त्यांना एवढाच सल्ला की खचून जाऊ नका, नाउमेद होऊ नका, पुन्हा जोम्याने कामाला लागा, पुढच्या वेळेस यश मिळेल असा प्रयत्न करा. गुजरातमध्ये तेच महाराष्ट्रात जे उठाव केलाय असं जे आमदार म्हणतात आणि वेगळे झालेले आहेत त्यांच्यासोबत होईल असं वाटतं आपल्याला? नाही, मी त्याच्याबद्दल सुरुवातीच्याच काळामध्ये सांगितलं. कारण बाळासाहेब ठाकरे हयात असताना पण शिवसेनेमध्ये ज्या वेळेस फूट पडली, ज्यांनी शिवसेना सोडली, ज्या नेत्यांनी, मग काहींनी 18-19 आमदार घेऊन सोडली, काहींनी पुन्हा वेगळे आमदार घेऊन सोडली, त्या सगळ्यांचं पानिपत झालेले उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि मी हा मुद्दा सभागृहामध्ये सांगितलेला होता की बाबा तुम्हाला जरी हे खरं वाटत असलं तरी शेवटी माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही पण अंदाज आहे, मी आज 30 वर्ष 32 वर्ष 35 वर्ष राजकारणात आहे, की शिवसेनेचा जो व्होटर आहे तो उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील. मी ज्योतिषी नाही, पण मला जे काही पाहायला मिळतंय ते, अर्थात घोडा मैदान लांब नाही, ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत
आमचा मुकाबला आता थेट आपशी असणार आहे मुंबईत. त्यांच्या म्हणण्याला शुभेच्छा आहेत. तुम्हाला वाटतं का आप जे आहे या पद्धतीनं तुम्हाला वाटतं का? शेवटी प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्याच्यामध्ये यश मिळावं म्हणूनच प्रयत्न करत असतो. काही पक्षाचे नेते एवढं हुरळून जातात की त्यांना आकाश ठेंगणं वाटायला लागतं. त्यातला तो प्रकार आहे. ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. मी आत्ताच ती बातमी वाचली, म्हणजे तो GR वाचला. वास्तविक मीच अर्थमंत्री असताना काही बँकांच्या बद्दल काही ऐकायला मिळालं आणि मग तिथं जर त्या बँका अडचणीत आल्या तर सरकारच्या कर्मचाऱ्यांचा किंवा सगळा तो पैसा अडचणीत येईल म्हणून त्यावेळेस कॅबिनेटने निर्णय घेतला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या की कुठल्या बँकेमध्ये, म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना तर नंबर 1चं स्थान, परंतु कुठल्या बँकेमध्ये साधारण हे व्यवहार केले जावेत. आणि असं असताना आज मात्र 3 बँकांच्या बद्दलचा उल्लेख झाला आणि त्यात कर्नाटक बँक आहे. मग जखमेवर मीठ चोळण्याचं काम ह्या निमित्तानं राज्य सरकार करतंय का? म्हणजे राज्य सरकारच्या मनातच फार कर्नाटकच्या बद्दल एक आपलेपणा निर्माण झालाय का? आपुलकी निर्माण झाली का? ह्या शंकेला जागा निर्माण होते. वास्तविक सीमावादाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रामध्ये बॉर्डरवरच्या अनेक गावांच्या मध्ये कोण म्हणतं आम्हाला तेलंगणामध्ये टाका, कोण म्हणतं आम्हाला गुजरातमध्ये टाका, कोण म्हणतं आम्हाला कर्नाटकामध्ये टाका, कोण आता आम्हाला कळलं की बुलढाण्यामध्ये पण काही गावातले काही बॉर्डरवरचे गावं म्हणले आम्हाला मध्य प्रदेशमध्ये टाका. अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सोडला तर कधीच नव्हतं. आणि तो सीमावादामध्ये देखील आपलं कारवार, बेळगाव, निपाणी हा सगळा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या आणि अनेकांनी ह्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. आता बरेच जण आज हयात पण नाही. ND पाटील साहेब ह्याच्यामध्ये किती आग्रहपूर्वक लढत होते आणि अतिशय व्यवस्थितपणे भूमिका मांडत होते, त्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली. सर, हिंदी में जानना चाहेंगे, गुजरात में एक लैंडस्लाइड विक्ट्री मिली है बीजेपी को, 150 से ज्यादा ऐतिहासिक सीट वो विक्ट्री पाए हैं. इस पूरे परिणाम को किस तरीके से देखते हैं? और हिमाचल में बीजेपी की सरकार चली गई. मेरा ये कहना है कि जब गुजरात में बीजेपी के खिलाफ कांग्रेस ने भी कैंडिडेट खड़े किए और आप पार्टी ने भी कैंडिडेट खड़े किए, तब अपोजिशन दो पार्टी के बीच वोटों का बंटवारा होगा और इसका फायदा बीजेपी को मिलेगा, ऐसा अंदाज बहुत लोगों ने व्यक्त किया था. इवन मीडिया के लोगों ने भी ऐसा कहा था और जो राजकीय विश्लेषक है उन्होंने भी कहा था. और जब अंतिम स्वरूप अपने सामने आ जाएगा कि एग्जैक्ट बीजेपी के कितने वोट मिले हैं, कांग्रेस को कितने, आपको कितने और इंडिपेंडेंट को कितने, वो देखने के बाद अपने को पता चलेगा कि ये 2 वोट एक करने के बाद भी, यानी 2 यानी कौन से, कांग्रेस के और आपके, ये एक करने के बाद भी बीजेपी ज्यादा है तो बीजेपी की विक्ट्री वन साइड है, ऐसा मानने को पूरा अधिकार रहता है. सर, हाल के लेकिन अभी तक उसके बारे में पूरा परिणाम ये हमारे सामने आया नहीं, इसलिए उसमें ज्यादा मैं मेरी राय दे नहीं सकता. हाल के प्रोजेक्ट जो सर अभी गुजरात में गए, महाराष्ट्र से, आप उसको भी एक वजह मानते हैं? क्योंकि ऐसे भी सुगबुगाहट है कि कहीं ये सोची समझी रणनीति के नहीं, ऐसा भी होता है ना. जब कोई दूसरे राज्य के बड़े बड़े प्रोजेक्ट, हजारों करोड़ के, लाखों करोड़ के प्रोजेक्ट, लाखों लोग, युवा या युवती, वो वहां उनको नौकरियां मिलने वाली थी, ऐसे प्रोजेक्ट दूसरे स्टेट से अपने स्टेट में आए, वो किसने लाए? तो वो बीजेपी ने लाए. तो फिर उसका फायदा तो डायरेक्ट इनडायरेक्ट तो मिल ही जाता है. अभी हम महाराष्ट्र में पॉलिटिक्स करते हैं, हमने अगर हमारी
सरकार सेंट्रल में पहली थी, यूपीए सरकार, और तब कोई नजदीक वाले स्टेट से जो प्रोजेक्ट उस स्टेट में फाइनल हुए थे और वो वहाँ से जहाँ चुनाव है वहाँ उस तरह शिफ्ट करने के बाद युवा लोगों को या युवतियों को तो अच्छा ही लगेगा। बेरोजगार अभी पूरे देश में है, अपने महाराष्ट्र में है, महंगाई भी है, तो लोगों को ऐसा लगता है कि देखो इन्होंने अपने लिए ये प्रोजेक्ट लाया है, अपने को नौकरी मिलेगी, ऐसा लोगों को, वोटर को लगता है। बीजेपी का कहना है कि मोदी मैजिक के सामने विपक्ष के पास कोई चेहरा नहीं है, इसी वजह से गुजरात में इतनी बड़ी बम्पर जीत मिली। अच्छा, वैसा है तो हिमाचल प्रदेश में क्या हुआ? तो वहाँ किसका चेहरा चला? फिर दिल्ली में कॉरपोरेशन 17 साल उनके पास थी, वहाँ किसका चेहरा चला? ऐसा नहीं है, अपने अपने हिसाब से अपने अपनी राय वो रखते हैं। लेकिन आपने खुद ने देखा है, वैसे तो जितना ध्यान कांग्रेस ने देना चाहिए था हिमाचल प्रदेश में, आपने देखा खुद राहुल गांधी भारत जोड़ो यात्रा में उनकी यात्रा चालू थी, सोनिया जी पहले जैसे ये नहीं कर सकती, प्रचार नहीं कर सकती, और वहाँ तो दो ही पार्टियां हैं, कांग्रेस और रूलिंग पार्टी जब थी अभी बीजेपी, तो एक दफा ये आते हैं, एक दफा वो आते हैं। जैसे राजस्थान में बहुत सालों से 5 साल बीजेपी आती है, भैरव सिंह शेखावत से 5 साल कांग्रेस आती है, फिर 5 साल बीजेपी। वैसा ही बहुत दफा तमिलनाडु में हुआ था, डीएमके अन्ना डीएमके, डीएमके अन्ना डीएमके। इवन केरल में भी वैसा लेफ्ट फिर ऐसा होता था। लेकिन हमने देखा है हिमाचल प्रदेश में इस दफा कांग्रेस को अच्छा सपोर्ट मिला है, और वो मुझे ऐसा लगता है कि उनके बहुत से लीडर अभी जा रहे हैं, नेशनल लीडर जो कांग्रेस के हैं हिमाचल प्रदेश में, क्योंकि उनको डर है, डर होगा, डर है नहीं, मुझे मालूम नहीं तो तुम आप बोलेंगे आपको कैसा पता। मुझे ऐसा लगता है जैसे बीच में 7 साल 8 साल पहले गोवा में हुआ, कांग्रेस पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी होते हुए भी उनकी गवर्नमेंट नहीं आई, और बाकी भी जगह वैसा हुआ था। इसीलिए अपने लोग अभी जीत के आए हैं, लोगों ने अपने ऊपर, वोटर ने भरोसा रख दिया है, तो वहाँ अपना गवर्नमेंट होना चाहिए, ऐसी उनकी उन्होंने सोचा होगा, और इसके लिए आज बहुत से बड़े बड़े लीडर वहाँ जाएंगे। जयराम ठाकुर जो सर वहाँ के मुख्यमंत्री थे तत्कालीन, उन्होंने कहा था परिणाम कुछ भी हो सरकार तो बीजेपी की ही बनेगी, तो आपको लगता है कि नहीं, क्या है मध्य प्रदेश में क्लियर मेजॉरिटी कांग्रेस की थी, बाद में वहाँ बीजेपी आई। फिर कर्नाटक में क्लियर मेजॉरिटी कांग्रेस और कुमारस्वामी की थी, वहाँ भी गड़बड़ हो गई, फिर बीजेपी आई। यहाँ भी उद्धव ठाकरे की सरकार चालू थी, सब महाविकास आघाड़ी के उनके साथ थे, लेकिन महाविकास आघाड़ी का कुछ ग्रुप एकनाथ शिंदे के नेतृत्व में उन्होंने बाहर निकाला, और वो गवर्नमेंट उनके महाराष्ट्र में लाई। फिर बीच में तेलंगाना में भी कुछ गड़बड़ हुई, ऐसे तेलंगाना के चीफ मिनिस्टर ने कहा था। फिर पंजाब तो वन साइड है, दिल्ली वन साइड है, लेकिन दिल्ली में कुछ गड़बड़ करने की कोशिश हुई थी, ऐसा सुनने को मिला। गोवा में तो इस दफा क्लियर बीजेपी आई थी, बाद में थोड़ी बहुत अपोजिशन पार्टी के नाते कांग्रेस थी, वो भी वहाँ खत्म कर दी, और वहाँ के बहुत से विधायक बीजेपी में गए, और वहाँ थंपिंग मेजॉरिटी बीजेपी को मिली है। अहो, त्या संदर्भामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री जसं ॲग्रेसिव्ह भूमिका घेतात, तसं इथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे। केंद्र सरकारने दोघाही राज्यांना, केंद्र सरकार ज्या पक्षाच्या विचाराचं आहे त्याच पक्षाचं दोन्हीकडे सरकार आहे, कर्नाटकामध्ये पण आणि इकडं पण। त्याच्यामुळं त्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करून हे महाराष्ट्र भारताच्या एकसंघतेला
जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय त्या संविधानाला धक्का लावणारी बाब आहे ते आपल्याला अजिबात चालणार नाहीये. ह्याच्यातनं वेगळा मेसेज उभ्या भारतात जातोय. तो चांगला मेसेज जाण्याच्या करता केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे आणि दोन्ही सरकारांना योग्य त्या सूचना देऊन हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या आपल्या राज्यामध्ये जातीय सलोखा कसा राहील, एकोपा कसा राहील याबद्दलची पण पावलं उचललीच पाहिजे. सर हिंदी में जाना चाहेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.